जय शिवराय शेतकरी भावांनो. सध्या राज्य शासनापुढं सर्वात मोठा प्रश्न आहे तो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण कमी करण्याचं. कारण दरवर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत, या आत्महत्या कशामुळे होत आहेत, आता हे सगळ्यांच्या लक्षात येत असेल. मग त्यामध्ये कर्जबाजारी शेतकरी असतील, पिकांचं होणारं नुकसान असेल, त्यामध्ये काही वैयक्तिक कारणं सुद्धा असू शकतात आणि अशा आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. आणि त्यावर एक सर्वात मोठा असा उपाय महाराष्ट्र शासनानं सुचवलेला आहे आणि त्याचं तसं परिपत्रक ही कृषी आयुक्तालयानं काढलेलं आहे. ते परिपत्रक तर आपल्याला बघायचंय, मात्र ज्या काही खऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात याची नेमकी कारणं काय आहेत ते शोधण्याऐवजी या परिपत्रकामध्ये जे उपाय दिलेले आहेत ते म्हणजे थोडक्यात दुखतंय म्हशीचं आणि इंजेक्शन पखालीला, सलाईन पखालीला, गोळ्या पखालीला, म्हशीचं दुखणं कसं राहणार हा प्रश्न आहे. आता ते आपण सविस्तर परिपत्रकात काय दिलेलं आहे त्याबद्दलची बातमी आलेली आहे, ती तर बघणारच आहोत. पण ग्रामीण भागातल्या सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की या शेतकऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या होत आहेत याच्या मागचे खरे कारण काय आहेत. आता सरकार काही केलं तरी कोणत्याही गोष्टीत शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल यावर भर देतं. आता जे काही उपाय केले आहेत तर त्याबद्दल आपण बघणार आहोत आणि याबद्दल राज्य शासनानं एक टास्क फोर्स तयार केली. त्या टास्क फोर्सचं नाव आहे शेतकरी आत्महत्या प्रतिबंध टास्क फोर्स आणि ती स्थापित करण्यात आलेली आहे. आणि त्याबद्दलची जी माहिती आहे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेली आहे. आता त्यामध्ये ते म्हणतायत की शेतकऱ्यांच्या समस्याकडे मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे पाहण्यास या कृती दलाचा उद्देश आहे. बहुविभागीय समितीला जबाबदारी आहे. या टास्क फोर्सचं काय काम असणार आहे तर यामध्ये टास्क फोर्सचे नेतृत्व हे विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी करणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन सुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे आणि सोनाली सिळकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश केलेला आहे. आता हे जे टास्क फोर्स आहे तर हे काय काम करणार तर यामध्ये या कृती दलात केवळ शासकीय अधिकारीच नाहीत तर शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रत्यक्ष काम करणारे तज्ज्ञही सहभागी करण्यात आले. आता मला एक सांगा, म्हणजे शेतकरी मानसिक दृष्ट्या का खचलाय याचं कारण शोधणं गरजेचं आहे. मग शेतकरी खरंच मानसिक दृष्ट्या जो खचलेला आहे त्याला कोणत्या गोष्टीचा आधार असण्याची गरज आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. आता यामध्ये शिवार फाउंडेशनच्या माध्यमातून संशोधन करणारे कृषी समाजशास्त्र डॉक्टर विनायक हेगान आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर अभ्यास करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सृष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या टास्क फोर्सच्या कामकाजात मानवी संवेदना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मिळणार आहे. आता हे मानसशास्त्रज्ञ जरी असले, मानसशास्त्राचा अभ्यासक जरी असले तरी शेतकऱ्यांची काही मानसिकता कोणत्या कारणामुळे ढळली, नेमका शेतकरी आत्महत्या काय करतो हे शोधणं गरजेचं आहे यामध्ये. कारण जो काही शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा असतो, शेतकऱ्यांचा शेतीचा वाढलेला खर्च आहे, शेतकऱ्यांना होणारं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा भाव ही खरी गरज आहे. मग हे मानसशास्त्र असले किंवा कोणते अधिकारी असले तर हे येऊन या शेतकऱ्यांना कसं समुपदेशन करणार, शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत हे सगळ्याला माहिती आहे. हे सरकारला सुद्धा कळतंय की शेतकऱ्यांना गरज कशाची आहे. कारण तुम्ही बघत असताल आज वेगवेगळ्या प्रकारच्या शासन योजना राबवतं. महाडीबीटीच्या योजना आहेत, PM किसान सारख्या योजना आहेत, नमो शेतकरी सारख्या योजना आहेत. मात्र या योजनेच्या माध्यमातून जे अनुदान दिल्या जातं ते खरंच शेतकऱ्यांना वेळेवर मिळतं का. समजा एखाद्या शेतकऱ्यानं महाडीबीटीच्या माध्यमातून नांगरासाठी अर्ज भरलेला आहे, 40-50 हजार रुपयाचा नांगर आहे, रोटावेटर आहे, या गोष्टीसाठी अर्ज भरलाय. दुकानदार तर त्याला ज्यावेळेस अनुदान येईल तोपर्यंत थांबणार नाही.
हेच त्याला नगदीच घ्यावं लागतं. बरे नगदी घेतल्याच्या नंतर हे अनुदान कधी मिळतं? त्या खरंच शेतकऱ्यानं त्याची पावती अपलोड केल्या केल्या त्याची तपासणी होऊन लगेच अनुदान मिळतं का? तर कधीच मिळत नाही. आणि त्या शेतकऱ्यानं ते वस्तू घेण्यासाठी, मग ते नांगर असो, रोटावेटर असो, मोगडा असो, यासाठी जे काही पैसे आणलेले ते काही शेतकऱ्याच्या घरचे नसतात. त्याला वाटतं की आपल्याला ज्यावेळेस अनुदान येईल त्यावेळेस हे पैसे दिल्या जातील. तो मग एखाद्या सावकाराकडे जातो, सावकाराकडून ते पैसे घेतो आणि अनुदान यायला जर 6-12 महिने लागत असतील तर मग त्या सावकाराचं व्याज त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर वाढत जातं. आणि मग ते सरकारनं जे दिलेलं अनुदान आहे, खरंच त्या अनुदानाचा शेतकऱ्याला फायदा होतो का? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आता हे झालं महाडीबीटीच्या बाबतीतच, पण अशा बऱ्याच योजना आहेत. पीक विमा योजना आहे. खरंच त्या शेतकऱ्याचं नुकसान झाल्याच्या नंतर जसं क्रॉप कॅलेंडर असतं त्या क्रॉप कॅलेंडर प्रमाणे त्या शेतकऱ्याला पीक विमा वेळेवर मिळतो का? आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याच शेतकऱ्यांना मिळतो का, की कोणी दुसरेच लाभ याचा घेतात? याचा सुद्धा विचार अगोदर होणं गरजेचं आहे. आता त्यानंतर दिलेले नव्या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा. आता या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या मानसिक तणावासह आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटावर प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या नव्या यंत्रणेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता यांची अपेक्षा आहे. आता यामध्ये एक महत्वाचा मानसिक तणाव, तर मुळात मूळ शोधणं गरजेचं आहे की तो मानसिक तणाव त्या शेतकऱ्याला कशामुळे येतोय. कारण तो शेतकरी ज्यावेळेस त्याला पेरणी करायची असेल त्यावेळेस तो जर बँकेत गेला पीक कर्ज मागायला, तर ती बँक त्याला वेळेवर पीक कर्जच देत नाही. ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे की या बँका जून महिन्यामध्ये पीक कर्ज वाटपास सुरुवात करतात आणि तोच जून महिना त्या शेतकऱ्याच्या पेरणीचा, बी बियाणे खरेदीचा, खत, इतर काही औषधे खरेदी करण्याचा, आणि त्यावेळेस त्याला पैशाची गरज असते आणि त्याच वेळेस या बँका पीक कर्ज वाटपास सुरुवात करतात. आणि त्यावेळेस तो शेतकरी ज्यावेळेस बँकेत चक्रा मारतो, मग त्याला ही कागद आणा, ते कागद आणा, हे नो ड्यूज आणा, मग त्याला तुम्हाला भेटन का नाही, फलाण्या दिवशी साहेबच नाहीत, मग अशा गोष्टी तो वेळ जातो आणि तो पुन्हा सावकाराकडे जातो, सावकाराकडून पैसे घेतो आणि आपली पीक पेरणी करतो. आता दुसरा विषय आहे, पीक पेरणी केल्यानंतर हवामानातले बदल, वातावरण, अतिवृष्टी, त्यामध्ये नुकसान, हे नैसर्गिक आपत्ती झाली. पण या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा जे अतिवृष्टीसारखे अनुदान दिल्या जातात ते सुद्धा खरंच त्या शेतकऱ्यांना वेळेवर मिळतात का, आणि त्याचं नुकसान जेवढं झालंय तेवढेच मिळतात का? आता सध्या बघत असताल तर माध्यमामध्ये काही बातम्या येतात की कृषी सहाय्यकाने अतिवृष्टीचे अनुदान देण्यासाठी शेतकऱ्याकडून पैसे घेतले. मग असे जर अधिकारीच पैसे घेऊन काम करत असतील आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्याची त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचच होत नसेल, आणि त्यामध्ये जर ज्या शेतकऱ्यांचं नुकसानच झालं नाही तो पैसे देऊन त्या अधिकाऱ्याकडून अनुदान मिळवत असेल, तर मग या यंत्रणेचा दोष आहे का त्या शेतकऱ्याचा दोष आहे, यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. अशा अनेक घटना आहेत. मी एक उदाहरण म्हणून एक सांगितलेलं आहे. त्यानंतर दिलंय हवामान बदल आणि आर्थिक ताण मोठे कारण. हे तर आहेच की हवामानाचा जो बदल आहे, वातावरणाचा जो बदल आहे, कधी अचानक पाऊस येतो किंवा कधी अचानक ऊन पडतं, कधी पाऊसच पडत नाही, तर ती नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र या नैसर्गिक गोष्टीवर कशी मात करता येईल याचा सुद्धा विचार शासनानं करणं गरजेचं आहे. कारण या नैसर्गिक आपत्तीमधून त्या शेतकऱ्याला वाचवणं गरजेचं आहे. त्याचं जे नुकसान झालंय त्या नुकसानी इतकी त्याची भरपाई मिळते का? आता मागची जी 8,500 रुपये हेक्टरी दिली, आता मला सांगा, जर त्या शेतकऱ्याला 8,500 रुपयामध्ये 2.5 एकर मध्ये पेरणी करायची असेल, खत, बी बियाणं, मजूर, हा सगळा खर्च त्या 8,500 रुपयात भागू शकतो का? मग याचा विचार होणं गरजेचं आहे की त्याला लागणारा खर्च किती आहे. आज तुम्ही बघत असताल खताचे भाव गगनाला भिडलेले आहेत, बी बियाण्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत, मजुरीचा खर्च वाढलेला आहे, ट्रॅक्टरनं नांगरायचं त्याचा खर्च वाढलेला आहे. म्हणजे असे सर्व खर्च हे शेतकऱ्याचे वाढलेले आहेत. त्यामुळे त्याला नुसतं मानसिक समाधान देऊन
हा उपाय होऊच शकत नाही असं मला तरी वाटतंय. त्याला खरी गरज आहे की त्याचा जो काही उत्पादित होणारा शेतीमाल आहे, जसे इतर वस्तूंचे भाव वाढतात तसे त्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव वाढणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. त्यानंतर दिले आपत्तीपूर्व ते आपत्तीनंतर मदतीचा आराखडा. या टास्क फोर्सच्या माध्यमातून आपत्तीपूर्व, आपत्तीच्या काळात आणि आपत्तीनंतर शेतकऱ्यांना शेतीविषयक, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा चतुर्सूत्री दृष्टिकोनातून मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी एकात्मिक पद्धतीने हाताळून दीर्घकालीन व शाश्वत उपाययोजना उभारण्याचा सरकारचा मानस आहे. आता जे काही दीर्घकालीन शब्द, तर जी सध्या कर्जमाफीचं चालू आहे, तर दीर्घकालीन उपाय करायचा म्हणून ही सरकार आता कर्जमाफीची जी शेतकऱ्यांची, कोणते कर्जदार शेतकरी किती वर्ष थकीत कर्जदार शेतकरी आहेत, कोणते नियमित शेतकरी आहेत, याच्यावर सुद्धा दीर्घकालीन उपाय करत आहे. मात्र कर्जमाफी हा सुद्धा दीर्घकालीन उपाय होऊ शकत नाही. कर्जमाफी देऊन देऊन सरकार कितपर्यंत देणार? दरवर्षी तर देऊ शकत नाही. दरवर्षी संकट शेतकऱ्यावर येत असतात, दरवर्षी या गोष्टी चालत राहत असतात. मग दरवर्षी कर्जमाफी होऊ शकत नाही. जसं मुख्यमंत्री मागेच म्हणाले होते की कर्जमाफी देणार किती वेळा, कारण कर्जमाफी हा त्यावरला उपाय नाही, तर त्याचा दीर्घकालीन उपाय फक्त तो जो शेतकरी आपल्या शेतामध्ये घाम गाळतो, त्याचे कष्ट करतो, तो जे खर्च करतोय त्या खर्चाला उत्पादनावर आधारित भाव मिळणं गरजेचं आहे. म्हणजे जो स्वामीनाथन आयोग आहे त्या आयोगाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. त्यामध्ये जसं शेतकऱ्यांचा खर्च जेवढा होतो त्यावर 50% नफा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशी तरतूद त्या आयोगामध्ये आहे. त्या आयोगाची अंमलबजावणी सरकार का करत नाही, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. मग अशा कितीही समित्या नेमल्या तरी शेतकऱ्यांचे प्रश्न कधी मिटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या ज्या चाललेल्या आत्महत्या आहेत, या आत्महत्या मला तरी वाटतंय की नुसते मानसिक आधार दिल्यानं थांबणार नाहीत. आता एखाद्याच शेतकऱ्याचा समजा अडचणीचा काळ आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत, त्याला सावकाराचं देणं आहे, शेतीमध्ये उत्पन्न नाही, आणि त्याला जर ही समिती गेली आणि नुसता मानसिक आधार दिला, काय होणार नाही, तुमचे सावकाराचे पैसे देता येईल, काय अडचण नाही, एवढं काय घाबरू नका, काही टेन्शन घेऊ नका, मग एवढं जर म्हणलं म्हणजे त्याचं समाधान होणार आहे का? तर नाही. कारण तो जोपर्यंत त्या सावकाराचे पैसे देत नाहीत, त्याच्या शेतीचा झालेला खर्च आहे ते पैसे त्याच्या खिशात येत नाहीत, तोपर्यंत पुढचे जे काही शेतीचं नियोजन आहे तो नियोजन सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे त्याला या मानसिक आधाराची नाही तर आर्थिक आधाराची खरी गरज आहे असं मला तरी वाटतंय. त्यानंतर आहे केवळ भरपाई नव्हे तर प्रतिबंधावर भर. कृषी आयुक्त सुरेश मांढरे यांनी स्पष्ट केले की शेतकरी आत्महत्या हा प्रश्न केवळ आत्महत्येनंतर आर्थिक मदत देण्यापुरता मर्यादित नाही. शेतकऱ्यांना अधिक सक्षम करणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे, जोखीम कमी करणे आणि मानसिक आधार देणे हे अधिक महत्वाचे आहे. यासाठी कृषी विभागातील विविध योजना इतर विभागाशी समन्वय साधून अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. आता हे बरोबर सांगितलं त्यांनी की आत्महत्या आणि आत्महत्या झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला देण्यात येणारी मदत हा उपाय नाही, पण त्या शेतकऱ्यांना आत्महत्याच करू नये म्हणून त्यासाठी काय करावं लागतं यासाठी विचार करणं गरजेचं आहे. आणि मला तरी वाटतंय की त्या शेतकऱ्याच्या उत्पादनाला हमी भाव देणं, त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला जे आज भाव आहेत ते त्या शेतकऱ्याला शेती करण्यासाठी परवडतच नाहीत. कारण आजच्या भावामध्ये ज्यावेळेस तो शेतमाल विकतो त्यावेळेस त्या शेतकऱ्याकडे असलेलं कर्ज, त्या शेतकऱ्यानं त्या शेतीसाठी केलेला खर्च, त्याच्या कुटुंबाला लागणारा खर्च, या सर्व गोष्टी त्या शेतीमालाला जो काही भाव मिळतो त्याच्यातून भागतच नाहीत. या सर्व गोष्टीची एक लेवल येते आणि पुन्हा त्याला पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपली शेती करायची त्यावेळेस पुन्हा त्याला त्या कर्जाचीच गरज पडते. आणि या कर्जाच्या खाईत फक्त त्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हमखास त्या खाईतच राहिलाय. प्रत्येक शेतकऱ्याकडे कर्जच आहे आणि ते कर्ज कधीच फिटत नाही, फक्त त्याचं त्या उत्पादनाच्या भावामध्ये भागत नाही, कारण पाहिजे तेवढे पैसे त्याच्या उत्पादनातून मिळत नाहीत. आता त्यामध्ये त्यांनी दुसरा एक मुद्दा दिलेला आहे, शेतकऱ्यांना अधिक सक्षम करणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे. आता सरकार फक्त भर कशावर देतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे. समजा त्या शेतकऱ्याला 10 क्विंटल कापूस होत असेल तर 15 क्विंटल कसा होईल
मात्र तो 10 क्विंटल नाही, ते 10चं 15 नाही, ते 15चं 20 सुद्धा करू शकतो, एवढी ताकद त्या शेतकऱ्यामध्ये आहे. त्याचा आत्मविश्वास खचलेला आहे की आपण जी मेहनत घेतो त्या मेहनतीला पाहिजे तेवढे त्या कष्टाचं फळ मिळत नाही, म्हणजे त्या शेतीमालाला भाव नाही. जर त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव दिला तर सरकारला उत्पन्न वाढवण्याची गरज नाही असं मला वाटतंय. आज जर 10 क्विंटल होत असेल तर समजा सरकार म्हणतंय की उत्पन्नामध्ये वाढ करू, 15 क्विंटल करू, तर तो शेतकरी त्या शेतामध्ये इतकी मेहनत घेईल की त्याचं उत्पन्न तो 20 क्विंटल करू शकतो. मग ते कोणताही शेतीमाल असो, तुमचा ऊस असो, तुमचं सोयाबीन असो, तुमचा कापूस असो, मूग, उडीद, तूर कोणतंही असो, त्याला जर भाव मिळत असेल तर तो शेतकरी त्या शेतात मेहनत करायला कधीच घाबरत नाही. रात्र असो बेरात्र असो तो कष्ट घेतो. त्यासाठी जो काही खर्च करतो तो खर्चच निघत नसल्यावर तो शेतकरी त्या पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी कधीच जास्त धजत नाही. कारण त्याला माहिती आहे आपण लय मरमर केली भाव हेच मिळणार आहेत. मग मरमर करायची किती हा सुद्धा एक प्रश्न आहे त्याच्या समोरचा. आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत तर या योजनामध्ये महत्वाचे बदल होणं गरजेचं आहे. कारण अर्ज भरायला लावतात त्यासाठी निधी कमी असतो, अर्ज भरमसाठ येतात, त्यामधून काही शेतकऱ्यांना लाभ मिळतो, लाभ काहींना मिळतो, त्यांना अनुदान लवकर मिळत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीचा ही जी आता शेतकरी आत्महत्या प्रतिबंधक टास्क फोर्स आहे यांनीही विचार करायला पाहिजे. पण त्या अगोदर सरकारनं महत्वाचा जो काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आत्महत्या असतील, कर्जबाजारी शेतकरी होतोय, या प्रश्नावर ग्रामीण भागात येऊन ग्रामीण भागात त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण पहिल्यापासून शेतकरी हा कर्जबाजारीच आहे. कोणता शेतकरी असा मजेत नाही, कारण त्याला दरवर्षी कर्ज काढल्याशिवाय आपली शेती करताच येत नाही आणि कर्जमाफी हा त्यावरला उपाय होणार नाही. म्हणून या जर आत्महत्या थांबवायच्या असतील तर त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळणं हेच सर्वात महत्वाचं आहे असं मला वाटतंय. आता यावर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.